लेटर ऑफ रिकमेंडेशन म्हणजेच LOR काय आहे आणि ते मिळवण्यासाठी काय पुरावे लागतात? लेटर ऑफ रिकमेंडेशन म्हणजेच LOR म्हणजेच शिफारस पत्र, जे तुमची कामगिरी आणि कौशल्य प्रमाणित करतं. LOR मिळवण्यासाठी पुढील पात्रता असावी लागते: लॉकडाऊन काळात मदत मिळालेल्या विक्रेत्यांची यादी, विक्रेत्यांच्या संघटनेची सदस्यत्व माहिती म्हणजेच NASVI किंवा SEWA, फेरीवाल्या व्यवसायाचे पुरावे म्हणजेच फोटो, दुकानाची जागा, साक्षीदार किंवा नगरपालिकेकडून स्थानिक चौकशी अहवाल. आता पाहूयात PM स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी योजनेसाठी डॉक्युमेंट्स काय लागतील. आधार कार्ड, बँक पासबुक, 2 पासपोर्ट साईज फोटो, सर्टिफिकेट ऑफ वेंडिंग किंवा LOR. जुलै 2020 पासून PM स्ट्रीट वेंडर्स आत्मनिर्भर निधी योजना सुरू झाली. सरकारने याची मुदत वाढवत 2030 केलेली आहे, ज्याचा एकूण खर्च 7,332 कोटी रुपये आहे. या योजनेत सरकार 10,000 रुपयांपर्यंत कर्ज देतं. पण कर्ज देताना कोणत्या गोष्टींचा विचार केला जातो आणि किती टक्के शिवाय हे कर्ज कोण देतं? आपण सुरुवातीला पाहिलं होतं, कोलॅटरल शिवाय हे लोन म्हणजेच कर्ज दिलं जातं. पण याची सुरक्षा कशी बाळगली जाते? सरकारकडून क्रेडिट गॅरंटी फंड सुरक्षा कवच दिलं जातं. यामुळे बँक्सना किंवा वेंडर्सना कर्ज देणं सोपं जातं आणि वेंडर्सनाही याचा फायदा होतो. या कर्जाचा इंटरेस्ट रेट म्हणजे व्याजदर बँक किंवा NBFCच्या नियमांनुसार असतो. वेळेवर परतफेड केल्यास व्याज सवलत म्हणजेच इंटरेस्ट सबसिडी मिळते. ही रक्कम दर 3 महिन्यांनी थेट खात्यात जमा केली जाते.